मला PPP मॉडेल आणि ठेकेदार हे प्रश्न तर आहेतच. आणि ओव्हरऑल आता आम्ही जेव्हा पालिकांबरोबर काम करतो तेव्हा हे सातत्याने जाणवतं की पालिकेचा कारभार हा शहराचा कारभार आहे. आणि आमच्यासारखे काही थिंक टँक्स असतील, काही सामाजिक कार्यकर्ते किंवा अगदी नागरिकांचा एक गट, त्यांनी डिमांड केलेली, मागितलेली माहिती पालिकांकडून सहजासहजी दिली जात नाही. म्हणजे त्यासाठी खूप वेळ लागतो. त्याबद्दल एवढी पारदर्शकता म्हणजे दिली जाते, कारण आता RTI सारखे आपल्याकडे आयुध आहेत, जी आपण RTI टाकली त्याच्यानंतर मग परत एक 15-20 दिवस थांबा, मग त्याच्यावरती काहीतरी उत्तर, मग त्याच्यावरती परत अपील, हे सगळं करून माहिती मिळते. पण आम्हाला आता गेली 5 वर्ष हे सातत्याने जाणवतंय की ठेकेदार असतील किंवा PPP मॉडेल असेल किंवा एखादा उड्डाण पूल नव्याने बांधायला काढला असेल त्याची प्रोग्रेस रिपोर्ट असेल किंवा रस्ते देखभालींवरचा खर्च असेल किंवा प्रत्येक प्रभागाचा खर्च असेल, माहितीचं विकेंद्रीकरण हा एक मोठी मर्यादा आहे आता पालिकांच्या पातळीवरती. म्हणजे ती माहिती देताना आम्हाला असं त्यांना प्रत्येक वेळी पटवून द्यावं लागतं की ही शहराची माहिती आहे, आम्ही कोणाचीही पर्सनल माहिती मागत नाही आहोत, हे पब्लिक डॉक्युमेंट आहेत, तुम्ही ते लवकरात लवकर रिलीज करा, जेणेकरून त्याच्यावरती काहीतरी लोक वाचतील, त्याच्यावरती सजगपणे प्रश्न विचारतील. ही कामं होऊन त्याच्याबद्दलची माहिती मिळेपर्यंत जो मध्ये वेळ जातो त्याच्यात तो प्रश्न विझून जातो. आणि मग कळतच नाही की त्याची मग सुरुवात, मग एखादा जरा खूपच चिवट असेल तर तो त्या सगळ्या प्रश्नाच्या मुळाशी जातो, ती सगळी माहिती मिळवतो, शोधतो, त्याच्यावरती काय काय कार्यवाही करतो. पण हे सगळ्या जणांच्या बाबतीत होत नाही. आणि मग असं होतं की निवडणूक टू निवडणूक माहिती काढून मग ते एकमेकांच्या अगेन्स्ट वापरण्यासाठी फक्त त्याचा वापर होतो. पण नागरिकांच्या पातळीवरती काय होतं की प्रश्न तसेच राहतात. सो ते जरा असं क्लिष्ट आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही नेहमी वेगळ्या वेगळ्या आमच्या अहवालातही मांडलेलं आहे की वेगळे वेगळे डॅशबोर्ड्स असले पाहिजेत. जेही काही स्मार्ट सिटीच्या अंडर सुरुवात केलेली पण आता त्याच्यावरती काहीच अपलोड होत. सो वेगळे वेगळे डॅशबोर्ड्स असावेत ज्याच्यावरती अहवाल वेगळे वेगळे, काय कामं चालली आहेत, वेगळे वेगळे रेकॉर्ड्स, हे जर इझिली अवेलेबल असेल तर लोकांना डाऊट येणार नाही. मग त्याच्या टेंडर्स कुठली निघाली, कोणाला मिळाली, त्याचं काय डिफेक्ट लायबिलिटी पिरियड काय आहे एखाद्या रस्त्याचा, हे जर कळलं तर लोक का महापालिकेला नावं ठेवतील किंवा नगरसेवकांना, आणि का ते त्यांच्याकडे साशंकतेने बघतील. सो जितकी माहिती पालिका रिलीज करेल तितकी विश्वासार्हता त्यांच्याबद्दल खरं तर नक्की उपस्थित होऊ शकते.